चहाचा लोंढाही करून आला. बटाट्याची भाजी रेसिपी आणि चहा उतरलेला. चपात्या करायचे का? चहा उतू गेला गेलं डुसकू उठते माझं तर गेला. त्या ड्रॉवरमध्ये धराव तू नाही तर ठुकी खाली गीतच अगं नाही की ड्रायव्हर मध्ये थांब देते 1 मिनिट. तू टाकलीच केली मग माझी अरे इथे खिडकीवर. नाही की बरं अरे भैया अगं बघ की मग तिथे चपाती देऊ का रे भैया? नाही कशाला नुसती भाजी खातो तसं नाही रे बागा, तुला आता खायला म्हणते. पोलिसाला जायची म्हणून सांगू. काय भैया टाकलीस देत नसते तुला आता थोडंसं. तसं देऊ कुसून घेऊ आता हे? कर बॅग मध्ये घाल. चल अरे आता अवघडच आहे की डबा नाही अरे कॅरी बॅग पावडे चाल ना पटकन मग तुला देऊ का रोल करून? तुला देऊ का चपातीचा रोल करून? लवकर ये बघ. श्री स्वामी समर्थ. सर्व ताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. तर आज आहे गुरुवार आणि सगळे काही बाकीचे कामं झालेत. मुलं वगैरे शाळेत गेलेत, टिफिन वगैरे झालाय. आता देवपूजा करायला लागले. आज आहे गुरुवार आणि अभिषेक करायचा आहे स्वामी समर्थ महाराजांचा. साधा आणि सिंपल अभिषेक करते. फक्त कच्चं दूध आहे, कच्च्या दुधानेचा अभिषेक करणार आहे कारण पंचामृत नाही. देव हा भक्तीचा भुकेला असतो. आपण काय करतो, साध्या पाण्यानं बी केलं तरी सुद्धा चालतं, परंतु अभिषेक केल्यानंतर त्या अभिषेकाचं पाणी काय करायचं ते आज ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला समजेल की महाराजांचा अभिषेक कसा करावा. आणि साधा आणि सिंपलच करायचा, कारण कसं असतं आपल्याकडं साहित्य असलं तर करायचं तेवढं साहित्यानं. साहित्य जर नसलं तर साधं पाण्यानं जरी केलं तरी सुद्धा महाराजांचा आशीर्वाद भेटतो आणि महाराज आपल्याला पावतात. तर बघा मी कसं करते, साधं आणि सिंपल दाखवते तुम्हाला. बघा, महाराजांचा अभिषेक करायच्या अगोदर काय करायचं, असं थोडेसे तांदूळ, हळदी, कुंकू अगोदर ठेवायचे. आता मी ही महाराजांची मूर्ती आणि दत्त महाराजांची मूर्ती आहे म्हणून एकाच प्लेटात ठेवली आणि एकच वेळेस अभिषेक करणार आहे दोघांचा पण, महाराजांचा पण आणि दत्त प्रभूंचा पण, कारण दोन्ही पण एकच अवतार आहेत. महाराज दत्त महाराज तेच आहेत आणि स्वामी समर्थ महाराज तेच आहेत, कारण एकच दत्तप्रभूंचाच अवतार आहे स्वामी समर्थ महाराजांचा. परंतु आपण काय करतो, एकाच पाण्यानं दोघं आंघोळ करतो का, कारण आपल्या आंघोळीचं जे काही पाणी असतं खाली पडलेलं त्याच पाण्यानं आपण दुसरे आपल्यानंतर जे काही आंघोळ करणार आहेत ते करत नसतं, कारण एकाच पाण्यानं दोघांची आंघोळ होत नसते. म्हणून अलग अलग ठेवले एकाच प्लेटात, परंतु चौरंगावर ठेवले. कारण अंगावर म्हणजे एकाच म्हणजे कसं बघा, आपण एकाच पातेल्यात किंवा टोपल्यात आपण देवपूजा करत असतो. जर तसं केलं तर काय होतं माहिती आहे का, पितृदोष लागतो. म्हणून कधीही देवांना आंघोळ घालताना हातात घेऊन, डाव्या हातात देव घेऊन उजव्या हातानं पाणी ओतून देवांना चोळून आंघोळ घालायची असते. तर आता महाराजांना अगोदर अभिषेक करू. तर मी साधं आणि सिंपल बघा महाराजांचं नामस्मरण करतच अभिषेक करते, कारण असं विशिष्ट जो काही वार असतो, गुरुपौर्णिमा असेल किंवा स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी, स्वामी समर्थ महाराजांच्या ही प्रकट दिन असेल, हे असं जे काय असतं ना, तेव्हाच मी पुरुष सूक्त म्हणून अभिषेक करते, श्री सूक्त पुरुष सूक्त वाचून. पण असं जे काय रोजचे असते ते मी श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण करूनच करते. तर पहिल्यांदा दत्तप्रभूंना घालूया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, परा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.
श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री अक्कलकोट निवासी राजाधिराज विरा श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी स्वामी समर्थ, श्री 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 स्वामी स्वामी समर्थ, श्री 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 स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. तर हे आहे कच्चं दूध आणि दुधानंच अभिषेक करणार आहे, कारण पंचामृत आज भेटले नाही म्हणून. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर बघा, आता महाराजांची मूर्ती स्वच्छ अशी पुसून घेतली कपड्यानं. स्वच्छ महाराजांना चोळून आंघोळ घातली. अगोदर कसं दुधानं पाण्यानं जप करत करत घातलं आणि त्यानंतर परत पुन्हा चांगलं असं पाण्यानं घालून चोळून आंघोळ घातली महाराजांना. छान असं पुसून घेतलं महाराजांची मूर्ती. आणि हे जे पाणी आहे आता सर्वात अगोदर असं घ्यायचं आणि डोळ्याला लावायचं. आपल्या दोन्ही डोळ्याला लावायचं. जे आहे बघा अभिषेक केलेलं पाणी असं डोळ्याला लावायचं आणि असं तोंडात घ्यायचं. आणि त्यानंतर मग परत पुन्हा आपल्या घरातले जी काही मुलं आहेत सगळेजण त्यांनी हे तीर्थ सर्वांनी घ्यायचं. ते तीर्थ आणि जे काही उरलेलं असतं ना ते तीर्थ सगळ्या घरामध्ये शिंपडायचं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त म्हणून असं नामस्मरण करत करत सगळ्या घरामध्ये ते सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये असं थोडं 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 शिंपडायचं, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ना ती निघून जाईल. तर असं करायचं. तर आता अगोदर पूजा करून घेते सगळी. तर ताईंनो, पूजा माझी झाली बघा. आज 4-5 दिवसानंतर आज पूजा झाली. शनिवारी पूजा केलेली होती तर त्याच्यावर आज पूजा झाली. कारण घरात पूजा नाही झाली की एकदम उदास उदास असं वाटतंय. मस्तसं बघा परडीची पूजा केली. मंगल कलशाची बी आज पूजा केली. कारण नारळावर वगैरे पाणी टाकलं चांगलं. नारळ ओला केला आणि मंगल कलश पण स्वच्छ केला. देव पण चांगले व्यवस्थित असं सगळं पुसून घेतलं. देवघर वगैरे पूजा केली चांगलं व्यवस्थित. देव तर स्वच्छच केले होते मी, कारण गेल्या गुरुवारीच मी आज 8 दिवस झालं देव स्वच्छ केलते. आज देव स्वच्छ करणार होते, पण बघू आता. उद्या शुक्रवार आहे, वैभवलक्ष्मीचा शुक्रवार. मग एखाद्या वेळेस उद्या पूजा करेन. तर बघा अशी झाली पूजा आजची. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. महाराज सर्वांच्या पाठीशी उभे राहो. महाराज सर्वांच्या सोबत राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. आता भूक लागली. उरलेलं झाडाच्या बुडात. तर आता भूक लागले. आता करणार आहे जेवण.
कारण गुरुवार वगैरे माझा काही उपवास नाही, कारण उद्या वैभवलक्ष्मी शुक्रवार असतो, त्यामुळं उपवास नाही. तर आता जेवण करायचं. चला, तर डाळ, तिखट, मीठ आणि बटाट्याची भाजी, लाडू खायचं आहे का? हो, देऊ का? चल. ताईंनो, लोणचं बघा काय भारी झालंय. हे बघा कसलं मस्त झालंय ना. आता टेस्टला काय माहित कसं झालंय बघा. घे काढून पटकन चल. बस बस तेवढं नसते घ्यायचं. टाका. कसलं भारी झालंय ना. बघ योग. आधी टेस्ट करू दे, मग कळते. चल चल तू आधी खा पटकन चल. बाजारला बाजारला हात लय घालायला नसते. लागतं ह्याच्यात सारखं सारखं. भैया हात नको, मम्मी वाटी घे. बया तवाच्या सारखं उघडं ठेवू का? पाय. तर नशीब. उघडं ठेवलं, पाल गेली होती. स्टार्ट. आज जेवायला वरण भात केलंय. कारण आज 3 जणच आहोत आम्ही जेवायला. आदू, मी, करपल्याला घेऊन काय अनुष्का, करपल्याला घेऊन कारण मिस्टर नाहीत. थोडासा भात करपला, कारण जरा जास्त वेळ झाला. गरम गरम वरण आणि लोणचं. भात आणि लोणचं. आज लोणचं काढलंय कारण परडीत घालण्यासाठी काढून ठेवलं बाजूला. उद्या शुक्रवार आहे, म्हणलं उद्या लेकरांना म्हणलं होतं उद्याच खाऊ, पण ऐकणं झालेत म्हणून काढलं बाजूला. तर या जेवायला सर्व ताई. या या. तर या जेवायला सर्व ताई. शुभ गुरुवार सर्वांना, शुभरात्री सर्वांना. बाय. मला का